हा चल ग. छान झालं हळदी कुंकू. नाही आई, 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 लाडू नाही खायचा. लाडू नाही खायचा आई अगं झालं ना हळदी कुंकू नाही, आता. नाही, ये. आई. अगं एक तर दे लाडू तोंडात टाकाय झाला तर कोण नाही येणार. नाही देणार आई नाही तुम्हाला मी मिळणार. लाडू खायला बिलकुल देणार नाही आई. अगं एक तुम्हाला शुगर आहे. मग काय आणि लाडू खाऊन काय होणार आहे आई? तुम्ही काय गोड होणार आहात का? एक देऊन तर बघ, मग तोंडात नुसती गोड गोड गोडच बाहेर येईल माझ्या. एक तर देऊन बघ. आई एक द्या ग. काय तर म्हण गोड 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 खाऊन गोल 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 झाल्यात तुम्ही. नमे आई कसं नाही, मी तर काय म्हणते आई, तुम्ही आहे ना तिखट खायला पाहिजे. तिखट कसं आहे ना, ईशाला ईश मारित म्हणून म्हटलं थोडं तिखट खाल्लं की अंगातलं सगळं तिखट हे झट्टीशी उतरून जाईल. लक्षातच नाही आलं माझ्या. काय ग मग? हा? विषाला विष मारत. हो विशाला विष मारत. आई मिरच्या आणू तुम्हाला मिरच्या हा? आणते. 4 मिरच्या आणू. आणि मी काय म्हणते आपण ना आईंना उद्यापासून नाश्त्याला मिरच्याच देऊया. चालतंय चालतंय. सोना हाय का मागच्या जन्मीच्या वैरीने हाय. मस्करी केली आई. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. मागचा जन्म पुढचा जन्म जन्मानंतरचा जन्म सगळ्याची कुंडली मांडणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. माई येऊ का घरात येऊ का माई? हा 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 माई गोकुळाचा भास आहे आनंदाचा वास आहे घरात माई. सुख समृद्धी कणाकणात कोपऱ्या कोपऱ्यात आहे माई. पण समृद्धीचा मार्ग भाग्यापर्यंत जात नाही माई. माई हा? ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. बया ज्योतिषी माई ज्योतिषी नाही माई सिद्धहस्त ज्योतिषी माई. होय का? 10 वर्ष रानात 5 वर्ष वनात 3 वर्ष हिमालयात बसून ग्रहताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे माई. होय का? तुझा चेहरा बघून तुझ्या पत्रिकेतले तारे आणि नशिबात वाहणारे वारे सगळं सांगू शकतो माई. माई हा? तुझा चेहरा मला सांगतोय तुला काहीतरी म्हणायचंय माई. खरं आहे का खोटा आहे? काय नाही म्हणायचं आम्हाला. काय धान्य बिन्य काय नाही, तुम्ही निघा. हा. नाही माई धान्यासाठी नाही त्याचं लेकरू आहे माई. मी बिचारा पामर त्याचं लेकरू आहे. धान्यासाठी नाही करत पुण्यासाठी करतो माई. लक्षात घे माई. माईच्या चेहऱ्या माई तुझ्या चेहऱ्यावर सल बसू का माई? नाही, बस बस बाबा. माई तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी सल दिसतीये. काय दिस हो लातवर काहीतरी रुतलेलं दिसतंय माई. माई तुझं चेहरा हे बघ मी तुला काही विचारणार नाही तू मला काही सांगणार नाही. पण त्यानं जे माझ्या कानात सांगितलंय ते तुझ्या समोर मांडणार आहे माई. आत्ता सांगतो माई काय? तुला काहीतरी त्रास आहे माई. खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे माई? सगळ्यांना जीव लावतेस पण तुझ्यावर कुणी जीव लावत नाही. खरं आहे का खोटा आहे माई? या घरात तू प्रेमाचा झरा आहेस पण तुझ्यावर कुणी झऱ्यासारखं बदा बदा प्रेम करत नाही. खरं आहे का खोटा आहे? खरंय बाबा खरंय. माई तुला सांगतो सगळ्यांसाठी करतेस सगळ्यांसाठी राबतेस पण तुझ्यासाठी कुणी काही करत नाही. खरं आहे का खोटा आहे माई? बाबा खरंय खरंय. एकदम 100% खरंय. ए पाणी आण जा तू आण पाणी जा. चहा असेल तरी चालेल ताई. चहा असेल तर पाण्याचं नको दुधाचा कर. पाण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही. दुधात मजा आहे ताई. दुधाचा चहा कर. नाही आमच्याकडे सगळं संपलंय. दूध संपलंय, साखर संपली, सगळं संपलंय. तुम्ही निघा. आई उगाच घोळात घेतोय हा माणूस कोणता. नाही ताई नाही. हिचा पसारा पाहता हिला हिचा माई तुझा दरारा पाहता तुला घोळात घेणं अशक्य आहे माई. नाही माझं काय बाबा. मनचं काही म्हणत माई. हा, तुझा चेहरा मला काहीतरी सांगतो माई. काय सांगत? माई मला खरं सांग तुझा नवरा तुला नांदवत नाही हो की नाही? हे बया तुम्हाला कसं कळलं हो? माई माझ्या मनचं काही सांगत नाही. त्यानं जे दाखवलंय ते बोलतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही. मला तुझा चेहरा सांगतोय. तुझा नवरा कुठेतरी गोडात गुंतलेला आहे. खरा आहे का खोटा आहे? ऊसाची शेती आहे. मला माहित आहे उसाची शेती आहे. सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. त्यानं मला दाखवलंय ते तुझ्या समोर मांडतोय. तुझा नवरा डवरलेल्या शेतात वळूसारखा राबतोय. खरा आहे का खोटा आहे? खरंय खरंय. घासतोय शिंग घासतोय शेपटी नाचवतोय चिखलात उड्या मारतोय. खरा आहे का खोटा आहे? खरंय खरंय. आजूबाजूला गायी आहेत का बघ त्याच्या? माई हे माझ्याकडनं वदवून घेऊ नकोस माई. नाही बाय सांग ना तुझ्या बाबा. चेहऱ्यावर जेवढं लिहिलंय मी तेवढंच सांगणार माई. बाय सांग ना बघ ना काय तुझा दिसतं. चेहरा सांगतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही. खरं आहे का? बघा बघा अहो आई तुमच्या चेहऱ्यावरनच कळतंय मामांजी तुम्हाला नांदवणार नाहीत म्हणून. ऐका ना तो नादी लावतोय. ऐका ना आई आता नका ना काय त्याच्या आई नादी लागू. सतत भस्कन अंगावर येत असता मग कसा नवरा नांदवेल तुम्हाला? आई तुमच्यासारखी बायको असेल ना तर नवरा उसातच जाईल. अजून कुठे जाईल? माझ्यासारखी बायको म्हणजे मी काय केलंय त्यांना? नाही काय त्यांना तुसाचा लढा लागलाय. गेले ते फोन नाही मेसेज नाही. मी तर बसली एकटी. त्यांना नाही माझी काळजी. माई एका जन्मात 7 जन्माचं दुःख आलंय माई. चेहरा तुझा भोळा आहे सगळं सांगतोय मला. पण यात तुझ्या नवऱ्याचा दोष नाही. तुझं कर्म काही कमी नाही माई. सगळे मागच्या जन्मीचे भोग आहेत. भया म्हणजे काय हो? तुला सांगतो माई मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस.
चल चल ए, मी फुलपाखरू हो माई मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. या फुलावरनं त्या फुलावर बागडायची रंगीबेरंगी नाजूक फुलपाखरू होतीस माई. एक मिनिट माई, इकडे ये. हा अंगारा घे. राहू दे, मी येतो माई, राहू दे. माई हा अंगारा लाव, डोळे बंद कर, मन एकाग्र कर, मागच्या जन्माचं स्मरण कर. हलके हलके हात असे उडवत राहा, फिरवत राहा. बघ तुला हळूहळू प्रचिती येईल तू मागच्या जन्मी फुलपाखरू होतीस का नाही. हात हलव माई. मागच्या जन्मीचं फुलपाखरू आता अंगात येतंय माई. मी सुरवंटाचं फुलपाखरू होताना ऐकलं होतं. हे फुलपाखरूचं परत सुरवंट झालंय. एवढं करशील का बाई? हितं. आई हो ऐका ना आई, नका थैथया करू. अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल आई. ऐका माझं. आई थांबा ना. आई थांबा. आई थांबा. हळू हळू. हळू आई. बरं वाटलं एकदम फुलपाखरासारखं. वाटलं की नाही? हलकं झाल्यासारखं वाटलं. वाटलं की नाही? आई. पण मी मेले कशी? मेले कशी? तुमचा पुढचा जन्म मागल्या जन्मावर बसला असन. कशा आहेत वैरिणी माझ्या याच्यावर टपलेत. ते मरू दे. सांगा ना, मी मेले कशी सांगा. माई तुला खरं खरं कारण सांगेन माई. मागच्या जन्मी जेव्हा तू फुलपाखरू बनून एका फुलावर बसली होतीस तेव्हा एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं बाई. एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं माई. लेडीज शरडा हिची आई असल. सणा सणा रंग बदलती. माझ्या आईला सरडा म्हणाल्या. माझी आई काय भिंतीवर अशी असते का? अशी करते का आई माझी? अशी चालते का माझी आई? कर सरडा कर. नाही साप बनून तुला गिळली ना तर मग नाव नाही सांगणार मी पण. माई शांत हो माई. माई असं करू नकोस माई. बाया. असं करू नकोस माई. करू नको. मला- माझ्या सुना काय लायकीच्या आहेत तुम्हाला माहिती नाही. मला सगळं माहिती आहे माई. मी काय माझ्या मनचं काही बोलणार नाही. लक्षात घे, माझ्या समोर सगळं चित्र आहे. त्यानं मला सगळं दाखवलेलं आहे. मला दिसतंय तुझ्या सुना कशा आहेत. ही तुझी मोठी सुना आहे. खरं आहे का खोटा आहे? हिच्या हाताला चव आहे पण हिची जीभ थोडी सैल आहे. खरं आहे का खोटा आहे? खरंय. हिचा नवरा हिला वश आहे पण तुझ्याविषयी मनात विष आहे. खरं आहे का खोटा आहे? ही तुझी धाकटी सून आहे. खरं आहे का खोटा आहे? पायाला हिच्या भिंगरी आहे, माहेरची हिला ओढ आहे. तुझ्या बारक्या पोराच्या जीवाला घोर आहे. खरं आहे का खोटा आहे? नाही खरंय एकदम खरंय. आई तुला सांगतो माई, या दोघी तुला सलतात. खरं आहे का खोटा आहे? खरंय, खरंय. पण मनाच्या चांगल्या आहेत, मन मोकळे आहेत, प्रामाणिक आहेत, तुझ्यासाठी सगळं करतात माई. तुमच्या घरावर पापग्रहांची नजर आहे, त्यांना आपल्याला दूर करावं लागेल. आपल्याला एक पूजा घालावी लागेल माई. लक्षात घे माई. माई खरं तर तुझं म्हातार पण सुखात जाणार होतं माई. तुझा नवरा तुझ्यासोबत असणार होता. तू सुखानं नांदणार होतीस. पण 2 अनिष्ट ग्रह तुझ्या वाट्याला आले. कोणते? येत असतील 2 अनिष्ट ग्रह. यांना घरातनं बाहेर काढ, शापातनं मोकळ कर मला.